आमचे अजितदादा पवार, महाराष्ट्राचे लाडके दादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व प्रशासनावर एक वचक असणारे नेते यांचा आणि यांचा प्रशासनावर असलेला धाक आणि काम करण्याची ताकद, असं ह्यांचं एक व्यक्तिमत्व असणारे आणि कामाचा माणूस, हे ज्यांच्या बाबतीत सारखं म्हणजे लहान मुलापासून वयस्कर वयोवृद्ध लोकांपर्यंत ते एकच म्हणतात की दादा म्हणजे कामाचा माणूस. अशा माणसाचा घातपात झाला आहे हे आता उघड होत आलेलं आहे. यांना फुटेज मागितलेले आहेत पण फुटेज देत नाहीये त्यांनी. तर हे सरळ सरळ ओपन होत आहे की घातपात असावा यांचा. तर ते धाराशिव जिल्ह्याचे जावई आहेत ते आमचे लाडके. त्यांनी आमच्या धाराशिवसाठी भरपूर केलेलं आहे. आमच्यासारखे गोरगरीब कार्यकर्ते त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांनी आवर्जून आम्हाला बोलवून आम्हाला बसवून सांगायचे, प्रत्येक गोष्ट डिस्कस करायचे. असे आमचे लाडके जावई आमच्या सध्या आमच्यात नाही आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पहिल्यांदा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांचं जर लवकरात लवकर जर उलगडा जर नाही झाला, घातपात आहे का ऍक्सिडेंट आहे व कसा झाला हे जर नाही झालं तर आम्ही 1 मेला मी आत्मदहन करणार आहे मंत्रालयासमोर. आणि उद्यापासून मी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणास बसत आहे. माझी एवढीच म्हणणे आहे प्रशासनाला की आणि सरकारला पण की लवकरात लवकर ह्याचा छडा लावावा, अन्यथा याचे खूप परिणाम गावोगावात, गल्ली गल्लीत आणि महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर पण होणार आहेत. आणि लाडक्या बहिणी पण तुम्हाला शांत बसू देणार नाहीत, कारण लाडक्या बहिणीचे दादा हरवलेले आहेत. त्याच्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला व सरकारला की लवकरात लवकर याचा छडा लावावा.